हिरकणची तुम्हाला एक कविता ऐकवणार आहे, सगळी शांतपणे ऐकायचे. म्हणजे रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची, आणि कथा सांगतो ऐका अजुनी येथील हिरकणी या बुरुजाची. वसले होते गाव तळाशी वाळूसरे या नावाचे, राहत होते गरीब कुटुंब गरीब धनगर गवळ्याचे. आई बायको ताना मुलगा कुटुंब होते छोटेसे, शोभत होते हिरा नावत्या तडपदर घरवालीचे. सांज सकाळी हिरा जात असे दूत घेऊन गडावरी, चालत होती उपजीविका त्याने कीच्या धंद्यावरी. एके दिवशी दूत घालिता हिरा क्षणभर विसावली, ध्यानी नाही आलं तिच्या सांज वेटवून गेली. सूर्यदेवता मावळता झाले बंद गडाचे दरवाजे, मनात ब्याली हिरा म्हणाली घरी तान बाळ माझे. हात जोडून करी विनवणी म्हणे गडकरी खाली जाऊ द्या मला, गडकरी म्हणे नाही अनुज्ञा शिवराय यांच्या म्हाला. बाळाची आठवे झाली माय मावळी वेडपिशी, कडा उतरुणी धावत जाऊनी ती बाळ ती घे कुशी. आतुलने धाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले, हिरास साडी देवणे प्रेमे सलमणीत केले. कड्यावरी त्या बुरुज बांधिला साक्षाईच्या प्रेमाची, आणि कथा ऐकूये त्या जुनी येथील हिरकणी या बुरुजाची. कथा ऐकूये त्या अजून येथील हिरकणी या बुरुजाची. राजे आपल्या हिरोकडे काय बोलले?